खड्डे, नित्याची झालेली अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि त्यातून होणारे अपघात याला वैतागून चाकण एमआयडीसीतील 20 लघु उद्योजकांनी आपल्या कंपनीला टाळं ठोकण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे आणि हीच बातमी समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली। आता उद्योग मंत्री उदय सामंतांची याबाबतची प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्याच 20 कंपन्यांमधले एक लघु उद्योजक धनंजय शेडबाळे आता आपल्यासोबत आहेत। उद्योग मंत्री आता म्हणतायत की 150 कोटी रुपयांचा निधी आम्ही या रस्त्यांसाठी ठेवलेला आहे आणि आम्ही हे बऱ्याचदा ऐकतोय की इथल्या कंपन्या जाणार आहेत, जात मात्र कोणी नाही, त्यामुळे राजकारण काय करू नका। खरं सांगायचं तर 150 कोटी रुपये जर का MIDCने म्हणजे उद्योगमंत्री सामंत सरांनी सांगितलं तसं जर का ठेवले असतं ही चांगली गोष्ट आहे। आणि काही रस्ते आम्ही झालेले महिंद्रा समोरचा असेल, एंट्रन्सपासून SP पर्यंतचा असेल, तो कॉन्क्रिटीकरण झाला आम्ही पाहतो आहोत, ती चांगली गोष्ट आहे। पण मी वारंवार हा एक मुद्दा सांगतो आहे की त्याच्या पलीकडे जाऊन PMRDचे रस्ते आहेत। म्हणजे आता आमचं युनिट जर का म्हणाल तर आमचं PMRDमध्ये आहे, आमच्या इकडे रस्त्यांची अवस्था म्हणजे खराब आहे। त्याच्या पलीकडे कचऱ्याच्या समस्या आहेत, MSRDCचे रस्ते आहेत, NHAIचा रस्ता आहे, ह्या रस्त्यांकडे लक्ष दिलं जात नाही। ह्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि ज्या ठिकाणी रस्ते झाले त्या ठिकाणी ट्रॅफिक स्मूथ आणि नंतर जाऊन बॉटलनेक, त्या ठिकाणी परत ट्रॅफिक थांबतं, ज्या ठिकाणी अर्धा तास लागायचा त्या ठिकाणी 1.5 तास 2 तास मर्यादाच राहिलेली नाही आहे। तर आमचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या एजन्सीजना एकच राहणार, एक नोडल एजन्सी कोणीतरी पाहिजे की ज्यांच्याकडे गेल्यानंतर हा प्रश्न सुटेल, तसं कोणी नाही आहे। तर ही गोष्ट कळावी ही माझी विनंती आहे। दुसरी गोष्ट तुम्ही बघता तर ह्या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये अपघात होत आहेत, नाहक बळी चाललेत, एम्प्लॉईजचे बळी चालले, स्त्रियांचे बळी चालले, त्याला कोण जबाबदार, याची कोण जबाबदारी घेणार? शोल्डर जे आहेत ते नीट नाही आहेत, कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही। जेव्हा केव्हा परदेशी आमच्याकडे ग्राहक येतात तेव्हा अक्षरशः नामुष्की आमच्या रोड होते। तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी कुणीतरी एकत्र येऊन सगळ्यांना जाब विचारण्याची आणि सगळ्यांना एकत्र येऊन हे काम करण्याची गरज आहे, तर जाऊन हे आमचे प्रश्न सुटतील। हा प्रश्न केवळ MIDCतले रस्ते असा नाहीच आहे, त्याच्या पलीकडे मल्टी ॲक्सल व्हेकल्स इतक्या थांबलेल्या असतात रस्त्याकडेला, त्यांना आम्ही जेव्हा केव्हा आम्ही आवाज देतो त्यावेळेस उठवलं जातं, त्यांना बाजूला केलं जातं, पुन्हा एरिया माझ्या मागल्या, परत 2-3 दिवसांनी तेच होतं। शेवटचा प्रश्न आम्ही 20 उद्योजक चाललो आहोत हे नक्की आहे। आम्ही प्रमिला ह्या नावाने ठाम आहात त्याच्यावर? हो, आम्ही ठाम आहोत, कारण काय परिस्थिती बदलत नाही। गेली 14 महिने निदर्शनं करून, पत्र लिहून, मी स्वतः ऑनरेबल चीफ मिनिस्टरना पत्र लिहिलेलं आहे, ईमेल पाठवलेलं आहे, त्यांचं पत्र येतं ते अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला पुढे पाठवलेलं पत्र आहे, त्यानंतर त्यांच्याकडून काही प्रतिसाद नाही। आता परवा 1 ऑगस्टला सुद्धा मी परत एकदा पत्र पाठवलं की सर काय व्हायला हवं, आणि त्याच्या पलीकडे आम्ही PMRDवर मोर्चाही काढला होता आता एक साधारणतः 6-8 महिन्यांपूर्वी, तरीसुद्धा त्यानंतर काही आम्हाला त्यामध्ये बदल दिसत नाही। त्यामुळे आमच्यासमोर आता पर्याय राहिला नाही, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला सोसायटी फॉर्म करून आम्ही लघु उद्योजक संघटनेची प्रमिला उद्योजक संघटना सोसायटी अशी आम्ही जी फॉर्म केले त्या माध्यमातून आम्ही आता ते आमचं प्रपोजल खंडाळा MIDCसाठी आम्ही देत आहोत। बरोबर, म्हणजे उदय सामंतांना असं वाटतं की 3 वर्ष मी चर्चा ऐकतोय, म्हणजे ही पण केवळ चर्चा आहे असं त्यांचं अप्रत्यक्षपणे ते नमूद करतात? नाही नाही, असं नाही। आता हे सिरियसली इथून पर्यायच नाही आम्हाला, कारण ग्रोथ चांगली आहे। जे काही आम्ही काम करतो त्यामुळे ग्राहक आमच्याकडे येतो आहे, भारतातलं येतो आहे, परदेशातलं येतो आहे, त्यामुळे आमच्या कंपनीचं नाव पण तसंच आहे ना, दीक्षा एक्सपोर्ट्स असं नाव आहे। तर मग त्याला न्याय द्यायचा असेल तर आम्हाला एक्सपान्शन करावं लागेल। दुर्दैवाने ते इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या गोष्टी सुविधा ज्या लागतात उद्योजक म्हणून, लघु उद्योजक म्हणून, त्या आम्हाला इथे मिळत नाही आहेत, त्यामुळे आम्हाला इथून जाण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही। ते म्हणतात की चुका दाखवा, विनाकारण राजकारण नको। मला माहिती नाही खरं तर हे स्टेटमेंट सरांनी का केलं, पण म्हणजे आम्ही लोक, म्हणजे मी तर कुठल्याही संघटना म्हणजे काय राजकीय पक्षाशी माझा काही संबंध नाही आहे। मी एक उद्योजक म्हणून काम करतो, एक सजग नागरिक म्हणून मी माझ्या अखत्यारीमध्ये ज्या गोष्टी करता येतील त्या करतो आहे। आणि चाकण हे ट्रॅफिकमध्ये कंजेशन फ्री व्हावं, तिथे लिवेबल जे लोक राहतात, आमचे सगळे कर्मचारी तिकडे राहतात, त्यांना चांगली हवा मिळावी, त्यांना चांगले रस्ते मिळावेत, त्यांना शुद्ध पाणी हवा मिळावी, ह्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे मला माहिती नाही कोणत्या बेसिसवर सरांनी स्टेटमेंट केलेलं आहे, पण आम्हाला खरंच राजकारण आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचे स्थानिक आमदार खासदार हे तर विरोधी पक्षाचे आहेत खरं तर, त्यामुळे ह्याच्यामध्ये कुणाविषयी काही राजकारण करण्यास काही प्रश्न उद्भवत नाही। आम्हाला ज्या काही बेसिक मूलभूत गोष्टी तिथे राहण्यासाठी आणि उद्योगासाठी लागतात त्या सत्ताधाऱ्यांनी द्याव्यात, ह्यासाठी हे माझं हे सांगणं आहे आणि हे गारण आहे। उद्योगमंत्र्यांनी बोलवलं की चुका दाखवायला या, नक्कीच जाऊ। जो काही पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे, आताची जी काही परिस्थिती आहे, रस्त्यांची असेल, कचऱ्याची असेल, किंवा पाण्याचे असेल, किंवा इलेक्ट्रिसिटीचे जे काही इंटरप्शन्स येतात ते असतील, ते सगळे घेऊन आम्ही नक्की त्यांच्याकडे हा डेटा घेऊन जाऊ।
खरं तर एवढे दिवस म्हणजे गेली 1.5 वर्ष तुम्ही पाठपुरावा करताय आणि त्यानंतर ही काही तिथं सुधारणा होत नाहीत, त्याच्यामुळे नाईलाज असतो तुम्हाला जावं लागतं. हो अगदी मी म्हणालो तसं आम्ही राहतो इथले, आम्ही आहोत इथलेच, आम्ही लोक सगळे पुण्यातले आहोत. त्यामुळे आमचा बेस जो आहे आणि काय आमचं घर कुटुंब आमचा मित्रपरिवार आमचे टोटल ते सोशल इकोसिस्टम सगळी इथे आहे. कुणाला हौस असते व आपलं घर सोडून दुसरीकडे कुठं जायचे, तेव्हाच ती वेळ ओढवते जेव्हा नाईलाज असतो. आणि ती वेळ आता आम्हा उद्योजकांवर ओढवलेली आहे. बरोबर. तर हे सगळे 20 लघुउद्योजक जे आहेत ते पुणे शहर असतील, पिंपरी चिंचवड शहर असतील, या परिसरात राहणारे आहेत. त्याच्यामुळं घर सोडून जाण्याची हौस आम्हाला मुळीच नाहीये. सरकारनं या ठिकाणी रस्ते, खड्डे आणि होणारे अपघात टाळण्यासाठी काही उपाययोजना राबवल्या नाहीत आणि त्यामुळं नाईलाजास्तव आम्हाला जावं लागतंय. आणि आता या सगळ्या चुका ते उदय सामंत यांच्या समोर मांडणार आहेत. या चुका ऐकल्यानंतर उद्योगमंत्री त्या अनुषंगाने काही ठोस पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, चाकण, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.